मातोश्री वैकुंठवासी हरिभक्तीपरायण जनाबाई अनंत इंगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण म्हणजेच वर्षश्राद्ध निमित्त श्री रामकथा व कीर्तन महोत्सव गुरुवर्य हरिभक्तीपरायण अनंत महाराज इंगळे बापू यांच्या मार्गदर्शनानं श्रीराम कथा कथाकार हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे महायोग पीठे मरथा वरवरम समागत्य सर्वमंगलमंगले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमो
परब्रह्म पांडुरंग दशरथ अयोध्या प्रभु राम साष्टांग प्रणिपात संत आदि गुरुवरी भगवत नमस्कार श्री राम अच्छी कथा श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठान व इंगळे परिवार यांच्या माध्यमातून श्री संत मुक्ताई मंदिरामध्ये श्रीराम कथा कीर्तन महोत्सवाचा आयोजन करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आज आपण कथेला प्रारंभ करतो. खऱ्या अर्थाने आज श्रीराम कथा आपण इथे करतोय. रामायण हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. अनेकांना प्रश्न पडला ही कथा का नाही, याच कथेचा विचार का केला गेला. खरं आतापर्यंत 2013 पासून या 12 वर्षामध्ये श्रीमद भागवत कथा मी जवळपास 31-32 कथा आतापर्यंत केलेल्या आहेत. श्रीराम कथामध्ये मला मागच्या वर्षी अनेकांनी सांगितली, परंतु मी काही त्याकडे लक्ष दिलं नव्हतं. परंतु या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपल्याकडून काहीतरी समर्पण घडलं पाहिजे. कारण एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं की आमचे बापू नेहमी काहीतरी विषय मांडतात. आदरणीय तानाजी दादा, आदरणीय किशोर नाना, मी आमच्या सर्वांसमोर सतत विषय मांडतात. एखादं पुस्तक प्रकाशन करा, काही मंडळींचा सन्मान करा, कार्यक्रमामध्ये सतत भरीवपणा असावा असा त्यांचा नेहमीचा स्वभाव आहे. आता सुद्धा या कार्यक्रमामध्ये दुपारून कथा, हरिपाठन, कीर्तन एवढा मर्यादित कार्यक्रम का ठेवला असं त्यांना वाटत होतं. त्यांनी ते बोलून पण दाखवलं. परंतु पूर्वी आताच्या परिस्थितीमध्ये खूप बदल झाले. पूर्वीची मानसिकता, सेवाभाव, शिवाय वेळ देणं याच्यामध्ये सुद्धा बदल झाला. आणि म्हणून आपण सकाळचे कार्यक्रम न ठेवता कथेपासून पुढचे कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत. या कार्यक्रमामध्ये सतत काही ना काहीतरी मंडळाकडून घडावं हा एक भाव बापूंच्या मनामध्ये आहे आणि होता. तसंच नानाच्याही मनामध्ये सातत्यानं विषय असायचा की कार्यक्रम म्हटलं की पंगत काय करायची, वेगवेगळे पदार्थ करावे ही मानसिकता नेहमी असायची.
काहीतरी वेगळं खाऊ घालावं, काहीतरी वेगळं खाऊ घालावं. आणि त्या भूमिकेमध्ये श्रीमद भागवत कथा या मंदिरामध्ये मंडळाच्या माध्यमातून आपण केलेल्या आहे. परंतु एक वेगळी सेवा समर्पण व्हावी या हेतून मी याचा विचार केला. आणि आत्ताच्या काळामध्ये कथा मीच करावी असा निर्णय घेण्यामागचा माझा हेतू एकच आहे की माझ्याकडून समर्पण घडावं, माझ्याकडून ही सेवा घडावी आणि इतर वक्त्यांना बोलवण्याची आपली कुवत नाही. आणि कथा म्हटलं की त्याला लौकिक आत्ताच्या काळामध्ये खूप वाढला आहे आणि त्या दृष्टीनं आपण पुढे जाणं शक्य होत नाही. आणि मग श्राद्धाला कथा असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि या भूमिकेतून आपण या कथेकडं थोडंसं वळलो. कथेचा अभ्यास करावा, कथेचं चिंतन करावं, या मानसिकतेमध्ये माझ्या समोर माघवारी आली. आणि कार्यक्रमाचं व्यवस्थापन आल्यानंतर कथेला वेळ देणं तेवढं पुरेसं होत नाही. पण तरीही आपण कथा केली पाहिजे हा भाव मनामध्ये होता. आणि त्या भूमिकेतून श्रीराम कथा करावी हा एक विचार केला. मला अनेकांनी विचारलं की रामायण तुम्ही कोणतं सांगणार आहात. कारण रामायण अनेक प्रकारचं आहे. यामध्ये जवळपास 300 प्रकारचं रामायण पाहायला मिळतं. 300 जणांनी रामायण लिहिलेलं आहे. याचा अर्थ तेवढंच आहे असं नाही. मग यातलं एका लेखकाचं मांडण्यापेक्षा आपल्याला 7 दिवसामध्ये प्रभू रामचंद्रांचा जो भाव प्रगट करता येईल, जो भाव व्यक्त करता येईल, त्या भावाला स्पर्श करावा या हेतून श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळा व कीर्तन महोत्सव असं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे. श्रीराम कथेमध्ये रामायण ऐकायला मिळणार आहे. रामायण म्हटलं की सर्वांसमोर एक 2-3 मुद्दे उभे राहतात. त्यामध्ये एक वनवासाला जाणं. आता काही जणांना प्रश्न पडणार आहे की इथं या 6 दिवसात वनवास कधी होणार, कुणाला पाठवायचं, कुठं पाठवायचं. बरं, पाठवायचं झालं तरी नावं द्यायची का, नावं घ्यायची झाली तर कोण कोण देणार आहेत, असाही प्रश्न अनेकांच्याकडून येणार आहे. दुसरा मुद्दा, रामायण म्हटलं की लक्ष्मण शक्ती. रामायणातले हे काही विषय आपल्याकडे प्राधान्यानं स्वीकारले गेलेले आहेत. आणि त्या भूमिकेतून रामायण होईल का. एखाद्या ठिकाणी रामायण केलं, लक्ष्मण शक्ती जर नाही झाली तर आम्हाला ते रामायण झालं असं वाटत नाही. जेवण तयार केलं, पंगत बसली, गोड पदार्थच नाही, आम्ही त्याला जेवण म्हणत नाही. शुगर असली तरी ताटात गोड पदार्थ आला पाहिजे, ही धारणा आहे. एकीकडं गोडही खायचं, दुसरीकडं गोळ्याही खायच्या. पण पंगतीला ताटामध्ये गोड आलंच पाहिजे. काही काही जण तर मला भेटल्यानंतर सांगतात, महाराज शुगरला घाबरायचं नसतं, मला इन्शुलिन आहे. इन्शुलिन असणारी मंडळी खूप धाडसवान आहेत.
गोळ्याच्या पुढे गेलीत ही मंडळी. गोळ्याची सीमा संपल्यानंतर इन्शुलिन सुरू होतं. मग काही काही जण मला म्हणतात, महाराज एवढंही पथ्य पाळायचं नसतं, कधी तर मारायचंच आहे. मग गोळ्या बंद कराव्या. जे सांगतात ना कधी तर मरायचंय, ते गोळ्या खातात आणि मला सांगतात कधी तर मरायचंच आहे. याचा अर्थ मला मरायचं नाही हा भाव त्यांच्या मनात असेल आणि म्हणून ते त्या पद्धतीनं. चला ठीक आहे, मला काय विचार मांडायचा आहे. जेवण म्हटलं की गोड पदार्थ, तसं रामायण म्हटलं की लक्ष्मण शक्ती. रामायण आहे आणि लक्ष्मण शक्ती नाही असं कधी घडत नाही. मग रामायणातला फक्त लक्ष्मण शक्ती हाच भाग का मोठा केला गेला? लक्ष्मण शक्ती एवढंच प्रकरण महत्वाचं आहे का? मग त्याला मोठं का केलं गेलं? तेच त्या पद्धतीनं का मांडलं गेलं? काही गावामध्ये ब्रह्मपत्र प्राधान्यानं मांडलं जातं. ज्या वेळेला निराळे वस्तीमध्ये मंडळाच्या माध्यमातून आदरणीय बापूंनी 98 साली एक वर्षभराचा उत्सव सुरू केला होता. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या 350व्या वैकुंठ गमना प्रित्यर्थ एक वर्षभर दररोज कीर्तन आणि त्यावेळेला भावार्थ रामायण लावलं होतं. त्या रामायणामध्ये ब्रह्मपत्र करायला लावलं. ब्रह्मपत्र केलं पाहिजे. आता ब्रह्मपत्र कशाला म्हणतात? लक्ष्मण शक्ती कशाला म्हणतात? रामायणातला एवढाच विषय महत्वाचा म्हणून मांडला का? बर, रामायण हा मुद्दा, रामायण हा ग्रंथ, रामायण हे चरित्र कुणी कुणी लिहिलं याचा विचार करत असताना आद्य कवी वाल्मिकी ऋषींनी लिहिलं. रामायणाच्या बाबतीमध्ये असा विचार प्राधान्याने मांडला गेलेला आहे की प्रभू रामचंद्र अवताराला येण्या अगोदर रामायण लिहिलं गेलं. केले रामायण रामाआधी. प्रभू रामचंद्र जन्माला येण्या अगोदर, अवताराला येण्या अगोदर लिहिलेला ग्रंथ म्हणजे रामायण. परवा एका डॉक्टरांनी मला विचारलं, आता ते विचारताना बहुतेक महेश गुरुसिद्ध आदरणीय भागवत महाराज होते. वाल्मिक ऋषी हे पहिले रामायण करते आहेत. आम्ही हुरडा खायला गेलो होतो आणि तिथं त्यांनी मला प्रश्न विचारला, महाराज एक विचारायचं आहे, तुलसी रामायण, वाल्मिकी रामायण, भावार्थ रामायण यामध्ये चरित्रात फरक का? चरित्रात फरक असावा का? कारण वाल्मिकी रामायणामध्ये सुमित्रा मातेला 2 संतती सांगितल्या. लक्ष्मण आणि शत्रुघ्न ही 2 मुलं सुमित्रा मातेला सांगितली, भरत कैकईला आणि प्रभू रामचंद्र कौसल्या मातेला. अशा 4 संतती दशरथ राजाला सांगितल्या. हा विचार सर्व रामायणात सारखा नाही. याचं कारण काय? असं वेगवेगळं असावं का? या ग्रंथात त्या ग्रंथात त्या ग्रंथात असं असावं का? वारकरी संप्रदायाचं भजन म्हटलं की भजनाची सुरुवात रामकृष्ण हरी या भजनाने होते. कुठंही जा, सोलापूर जिल्ह्यात भजन करा, बीड जिल्ह्यात भजन करा, लातूर जिल्ह्यात भजन करा, नांदेड जिल्ह्यात भजन करा, मुंबईमध्ये भजन करा, पुण्यामध्ये, आळंदी, पंढरपूर, कुठंही भजनाला बसा, भजनाची सुरुवात रामकृष्ण हरी. कुठंही कीर्तनाला उभं राहा, रामकृष्ण हरी या भजनाने कीर्तनाला सुरुवात होते. वारकरी संप्रदायाची ही बैठक गावागावामध्ये, घराघरामध्ये वारकऱ्याच्या
मनामनापर्यंत पोहोचलेली आहे, तसं रामायणातल्या चरित्राची एक वाक्यता का नाही? एक वाक्यता असायला हवी होती. रामायण लिहित असताना वेगवेगळ्या पद्धतीनं का लिहिलं गेलं? रामायण लिहिताना चरित्राचा एकच विचार सर्व ठिकाणी का पाहायला मिळत नाही, अशी शंका त्यांनी मांडली. मी थोडंसं एक दोन शब्द उत्तर देऊन तो विषय पुढे नेला. बऱ्यापैकी मी इतर वेळेला तात्विक चर्चेत जास्त वेळ खर्च करत नाही, कारण समोरच्यानं जिज्ञासेनं विचारलंय का आपली परीक्षा घ्यायची म्हणून विचारलेलं आहे काही कळत नाही. आणि म्हणून मी बऱ्या प्रमाणात चर्चेत जास्त सहभागी होत नाही. पुन्हा त्यांनी विचारलं की रामायण किती का असेनात, रामायणाचे कर्ते किती असो द्यात, आद्य कवी म्हणून कुणाकडे पाहिलं तर वाल्मिक ऋषींकडे पाहिलं. मग वाल्मिक ऋषींनी जे रामायण लिहिलेलं आहे ते जसच्या तसं पुढं ज्या ज्या ग्रंथकर्त्यांनी लिहिलं तसंच ते यायला हवं का बदल करावा? याला जर उदाहरण द्यायचं झालं, चिंतन जर पटवून द्यायचं झालं तर कीर्तनामध्ये पुढं एकानी पाठीमागे एकानी चाल म्हणायला देतो आपण. आता आपल्याकडे इथं आदरणीय राम महाराज उपस्थित आहेत, त्यांना चाल म्हणायला दिली. त्यांनी जर सारंग राग सुरू केला तर आदरणीय तानाजी दादांनी पाठीमागं भैरवी म्हणायची का? सारंगच म्हणायचं. फक्त पुढं म्हणणाऱ्यांनी खर्जात म्हटलं, मध्यामध्ये तार सप्तकात, हा ज्या त्याचा विषय ठरतो. परंतु राग जो आहे, चाल जी आहे तीच आपल्याला स्वीकारावी लागते. आणि त्या पद्धतीनं विचार करत असताना पुढं आणि पाठीमागं एकच असावं, हा जसा कीर्तनातला भाव आहे तसा ग्रंथ लिहिताना सुद्धा तोच भाव असला पाहिजे. रामायणाचे आद्य कवी, रामायण कुणी लिहिलं तर ते वाल्मिक ऋषींनी लिहिलं. वाल्मिक ऋषींनी लिहिलेलं रामायण पुढं जसच्या तसं ते इतरांनी लिहायला हवं होतं, असा काही जणांचा भाव आहे, विचार आहे. मी मगाशी आपल्याला सांगत होतो की आम्ही परवा एका ठिकाणी हुरडा खायला गेलो. आदरणीय महाराजही होते आणि तिथे एका डॉक्टरांनी मला प्रश्न विचारला. महाराजांनी त्याचं उत्तर ऐकलंय. त्यांनी प्रश्न विचारला, वाल्मिक ऋषींनी लिहिलेलं रामायण जसंच्या तसं पुढं सगळ्यांनी लिहायला हवं होतं, कारण वाल्मिक ऋषींचं म्हणणं आहे कौसल्यानंदन राम, कैकयी नंदन भरत आणि सुमित्रानंदन लक्ष्मण आणि शत्रुघ्न, असा वाल्मिक ऋषींचा विचार आहे. तोच पुढं सगळ्यांनी घ्यायला हवा होता. पण याच्यामध्ये वेगवेगळे बदल आपण नेहमी ऐकतो. हा बदल झाला कसा? याच्यामध्ये बदल कुठून आला, कसा झाला, कसा मांडला गेला, याचा अभंगाच्या दृष्टीनं, चरित्राच्या दृष्टीनं ही विचार पाहता येतो, मांडता येतो. यामध्ये आपल्याला आज प्राधान्यानं हे पाहायचंय की रामायणामध्ये वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं. हे वाल्मिक ऋषी कोण? वाल्मिक ऋषी म्हणजे वाल्याचे वाल्मिकी झाले. हा वाल्या म्हणजे कोण? वाल्या सगळ्यांना माहिती आहे. आळंदीवरून पंढरपूरला ज्ञानोबरायांची पालखी येते आणि हा पालखी सोहळा जेजुरीवरून निघाल्यानंतर वाले मुक्कामी येतो. हे वाले गाव म्हणजे वाल्या कोळ्याचं गाव.
आता तुम्ही म्हणाल हे वाल्या कोळ्याचं गाव इथं असेल तर वाल्मिक ऋषींनी मराठीत रामायण लिहायला पाहिजे का हिंदीत लिहायला पाहिजे? कोण काय शंका मांडेल काही सांगता येत नाही. कारण आपल्या सगळ्याचं लक्ष अभंगाकडे चिंतनाकडे जास्त असतं का बाह्य परिस्थितीकडे जास्त असतं? बाह्य परिस्थितीकडे असतं. मला 15 दिवस झालं सगळ्यांची चर्चा आहे. कार्यक्रम कुठं करायचा आहे? खाली करायचा वर करायचा? मग खाली मंडप मारायचा का फक्त कार्यक्रम करायचा? मग ऊन आल्यानंतर काय करायचं? मग पंगत कुठं बसवायची? पंक्तीला बसवायचं झालं तर मॅटचं काय करायचं? मग लोक मॅटवर जेवायला बसवायची का मॅट काढून जेवायला बसवायची? बघा, लोकांचं भजन किती वेळ करायचं, हरिपाठ किती वेळ करायचा याच्यावर चर्चा नाही. कथेमध्ये सेवेत काय आहे काय याच्यात चर्चा नाही. आम्हाला जेवायला कुठं बसवायचं याच्यात चर्चा. मग एका बाजूनं बंद करायचं म्हटल्यानंतर दुसरी बाजू ऊन यायला लागल्यावर काय करायचं? मग दुसरी पण बाजू बंद केली आणि गरम व्हायला लागलं तर काय करायचं? हे मी तुम्हाला सुचलं म्हणून सांगेना, विचारलेलं सांगायला लागलो. आता सगळ्यांच्या विषयी भाव चांगला आहे. कार्यक्रमातली व्यवस्था म्हणून चर्चा करणं वेगळं. आणि ज्यानी ज्यानी हा उन्हाचा प्रश्न विचारला ती एक जण पण नाही इथं आता. जी उन्हात नाहीत त्यांना वाटलं की आलेले लोक उन्हात बसू नये आणि म्हणून त्यांनी असं विचारलेलं असणार आहे. चला ठीक आहे ठीक आहे. आपलं चिंतन चालू आहे की वाल्हे गाव, या वाल्हे गावाचं कौतुक याच्यासाठी करायचं आहे की वाल्हे गावामध्ये दरवर्षी ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्याचं स्वागत गुढ्या उभारून करतात. ज्या दिवशी ज्ञानोबाराय गावामध्ये येणार आहे तो दिवस आमच्यासाठी सण आहे. ते महाराजांचं प्रमाण आद्य मानून आपलं जीवन जगतात. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. आमच्यासाठी दिवाळी, आमच्यासाठी दसरा कोणता आहे? संत ज्या क्षणाला येतात तो क्षण आमच्यासाठी महत्वाचा आहे. आणि म्हणून वाल्हे गावामध्ये गुढ्या उभा करून तिथं पालखी केलं जातं. माग मी ज्या वेळेला बहुतेक 96-97 साली वारीला येत होतो त्यावेळेला पहिल्यांदा ग्रामपंचायतीमध्ये तसा ठराव झाला की गावातल्या प्रत्येकाने गुढी उभा केली पाहिजे. आपल्याकडं वर्षातनं एकदाच गुढी उभा करतो आपण पाडव्याला, पण वाल्हे गावामध्ये वर्षातून 2 वेळा गुढ्या उभा करतात. एक पाडव्याला आणि एक ज्ञानोबारायांचं गावामध्ये ज्या दिवशी आगमन आहे त्या दिवशी गावात गुढी उभा करतात. हे वाल्हे गाव म्हणजे वाल्मिक ऋषींचं गाव असं म्हणून तिथं मंदिर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. या वाल्हे गावामध्ये त्यांचं वास्तव्य आणि तिथून पुढं थोडेसे डोंगर दरी वगैरे आहेत. आणि अशा या डोंगर दऱ्यामध्ये वाल्मिक ऋषी म्हणजे पूर्वाश्रमातले वाल्या कोळी, त्यांचं एकच काम त्या डोंगरामधून जे जे लोक जातात त्यांना धरा आणि मारा. धरायचं मारायचं, धरायचं मारायचं, त्यांना लुटायचं, त्यांची संपत्ती घ्यायची आणि त्याच्यावर आपला प्रपंच चालवायचा. वाल्या कोळ्याला दुसरं काही माहीत नव्हतं. असे अनेक दिवस त्यांच्याकडून गेले आणि असे अनेक दिवस गेल्यानंतर एके दिवशी त्या मार्गावरून नारद महर्षी निघाले. नारद महर्षींच्या हातामध्ये विणा होता आणि तो विणा वाजवत नारायण 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 म्हणत नारद महर्षी निघाले आणि या नारद महर्षींना वाल्यानी अडवलं.
वाल्याने अडवलं आणि त्यांना मारायला सुरुवात करत असताना नारद महर्षींनी थांबवलं आणि संवाद चालू केला. हे तुम्ही कुणासाठी करताय? हे तुम्ही का करताय? बोलत असताना वाल्या कोळ्यांनी सांगितलं की हे मी माझ्या प्रपंचासाठी करतोय, बायका मुलांसाठी करतोय, नाहीतरी मला याची काय आवश्यकता आहे? मला माझा संसार चालवायचा आहे. प्रत्येकाला वाटतं आपला संसार चालवण्यासाठी काहीही करा, पण संसार चालवा. आणि म्हणून तो येणं जाणाऱ्यांना धरायचा, मारायचा, दरोडे टाकणं, चोऱ्या करणं हाच एक व्यवसाय वाल्याचा होता. आणि त्या पद्धतीनं तो वागत असताना नारद महर्षींबरोबर त्याचा संवाद चालू झाला. नारद महर्षी त्याला म्हणायला लागले, तू हे कुटुंबासाठी करायला लागला, या तुझ्या पापामध्ये ते सहभागी आहेत का? वाल्याला वाटलं मी कधी हा विचारच केला नाही. माझ्या पापामध्ये ते सहभागी का नसतील? मी हे सगळं त्यांच्यासाठी करतोय, म्हणजे नक्की ते सुद्धा यात सहभागी असणार आहेत. हा सगळ्याला भ्रम आहे. प्रत्येकाला वाटतं माझी मुलं माझ्यासाठीच आहेत, मुळीच नाही. आपल्या पायातली चप्पल त्याच्या पायात येईपर्यंतच ती आपली असतात. तिथून पुढं आपण मुलांच्या अपेक्षा सोडून द्यायच्या असतात. मुलंच ऐकत नाहीत तर सुना, नातू, पंतू ऐकतील का? या पुढच्या नात्याचा विचार पण करू नये. परंतु मोह सुटत नाही म्हणून आपल्याला वाटतं नाही नाही हा माझा आहे, हा माझा आहे. आणि त्यामुळं आपला मोह सुटत नाही आणि म्हणून आपण त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होतो. नारद महर्षी वाल्याला विचारू लागले, तुझ्या पापामध्ये ते सहभागी आहेत का? वाल्याने सांगितलं, नसायला काय झालं? नारद महर्षी म्हणू लागले की तू घरी जा, विचारू नये. त्यावेळेला वाल्या म्हणू लागला की मी अडवलं, मी मारणार म्हणून मला घरी पाठवायलात का? म्हणजे मी घरी गेल्यानंतर तुमची सहजच सुटका. नारद महर्षींनी सांगितलं मला इथं बांधून ठेव. तुला जर वाटत असेल मी तुझ्या तावडीतून सुटण्यासाठी तुला सांगायला लागलोय तर मला बांधून ठेव. वाल्यानी नारद महर्षीला बाजूच्या झाडाला बांधून ठेवलं आणि वाल्या घरी आले. घरी आल्यानंतर आई वडिलांना विचारलं की मी दररोज पैसा आणतो, तो कसा आणतो हे कधी विचारलं का? बर मी पैसा आणत असताना माझ्याकडून जर काही पापकर्म घडलं तर त्याचे भागीदार? त्यांनी सांगितलं ते तुझं कर्तव्य आहे, तू कसं आणायचं हा तुझा विषय आहे, आम्हाला सांभाळणं तुझं कर्तव्य आहे आणि त्यामुळे तू काय करतोय याच्याशी आमचं देणं घेणं नाही. वाल्याच्या लक्षात आलं. तो एकेकाला विचारत पुढं निघाला आणि पुढं जात असताना त्याला वाटलं कुणीच आपल्या पापात सहभागी होईना, बायको नक्की सहभागी होईल. याला वाटलं आता कुणीच सहभागी नाही म्हणजे बायको तरी नक्की सहभागी आहे. कारण सगळ्या पुरुषांना वाटतं की घरात आपल्या अति हक्काचं कोण आहे तर ती म्हणजे असं वाटतं. आता वाटतं का हा भ्रम आहे पुन्हा वेगळा प्रश्न आहे. त्यात मी आत्ता जास्त वेळ खर्च करत नाही. म्हणून सगळे पुरुष बघा रागाला आल्यानंतर कुठंच राग व्यक्त करता येईना की ते कुणावर राग काढतात तो? बघा उत्तर आलं. कुठंच राग काढता येईना की प्रत्येक पुरुष हा बायकोवर राग काढतो. आता काही जण दिंडीला सप्त्याला आल्यानंतर जर तिथं काही झालं, चाललो आता घरी, घेतो बॅग, जावं एकटं, नाही बायकोला घेऊन जाणार, मी एकटा कसा काय जाणार? म्हणजे माझ्या हक्काचं कोण आहे हा तो व्यक्त करत असतो.
त्याला वाटतं ती माझ्या हक्काची असं वाल्याला वाटलं. मी काही आपल्या तुमच्या घरातलं सांगेना बरं का, मी वाल्याच्या घरातलं सांगायला लागलो. वाल्याला वाटलं की आपल्या या पापामध्ये कुणीच सहभागी होईना, त्यामुळं बायको नक्की होईल. आणि म्हणून बायकोकडे वाल्या आले. बायको शेण घेऊन सारवत बसले होते, कारण पूर्वी फरशा नव्हत्या. सारवत होती त्या अर्थी फरशा नव्हत्या. आता फरशा आल्या म्हणून सगळं गणित बदललं घरातलं. चला जाऊ द्या, आता त्यात ही वेळ खर्च करत नाही. ती सारवत होती आणि सारवत असताना त्या ठिकाणी वाल्याने पत्नीला विचारलं की मी दररोज कुठून पैसे आणतो, कधी विचारलं का? मी पैसे आणत असताना कोणतं कर्म करतो? जर माझ्याकडून पापकर्म घडलं तर त्या पापाची भागीदार आम्ही कशाला तुमच्यामध्ये भागीदार हो? बायको सांगायला लागली, मला आता इथं विंचू चावला, या विंचू चावलेल्या वेदनेचा अर्धा भाग तुम्ही घेणार का? तुम्ही जर माझा अर्धा भाग घेणार नसाल तर तुमच्या पापाचा अर्धा भाग मी का घ्यायचा? वाल्याच्या लक्षात आलं की आपण कुटुंबाला माझं म्हणतो, पण कुटुंब आपल्याला माझं म्हणायला तयार नाही. जन्म यातच जातो, पण माझं काही संपत नाही. आणि हे वाल्याला कळालं. वाल्या हा दरोडेखोर, वाल्या हा दुराचारी, वाल्या हा येणाऱ्या जाणाऱ्याला अडवून मारणारा, चोरी करणारा वाल्या. पण त्याला कळालं की या जगामध्ये आपलं कुणीही नाही. ज्यांना आपलं म्हणतोय, माझं म्हणतोय, ते माझं नाही. या बाबतीमध्ये महाराजांनी एकेकाने विचार मांडलेला आहे. निमित्ताचा धनी केला से प्राणी, निमित्ताचा धनी केला से व्यर्थ गेला. महाराज लक्षणा मांडतात, माझं म्हणण्यामध्ये जन्मच्या जन्म जातो, परंतु आपल्याला त्यातून काही साध्य प्राप्त होत नाही. वाल्याच्या लक्षात आलं. वाल्याने तिथून ताडकन कुटुंबाचा त्याग केला. नारद महर्षींकडे आले. नारद महर्षींना सोडलं, त्यांचे पाय धरले आणि नारद महर्षींना म्हणू लागले, माझ्या पापाचा कुणीच वाटेकरी नाही, मी कशाला त्यांच्यासाठी आता करू? आता मला त्यांच्याकडे जायचं नाही, मला काहीतरी मार्ग दाखवा, मला मार्ग सांगा. आपल्याला जीवनामध्ये खरी वाट दाखवणारे संत आणि गुरु असतात. योग्य वेळ आल्यानंतर गुरूंची भेट ईश्वर घडवून देतो.
वाल्याला नारद महर्षींची भेट घडवून दिली आणि त्याला सांगितलं की तू इथं नामस्मरण करत बस. परंतु वाल्याने कधी शाळा बघितली नाही, अक्षर ओळख नाही, कधी पुस्तकाचं पानही उघडलेलं नाही असा वाल्या. त्याला नामस्मरण काय माहीत? त्याला दोनच शब्द जीवनात माहीत होते, धरा आणि मारा. तिसरा शब्द ज्याला माहीत नाही असा वाल्या. परंतु नारद महर्षींनी त्याच्यावर कृपा केली आणि त्याला सांगितलं की तू मारा 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 म्हणत राहा. त्याचं रूपांतर राम 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 या नामामध्ये झालं आणि चमत्कार असा झाला की वाल्याचे वाल्मिकी झाले. वाल्मिक म्हणजे वारुळ. त्यांना ते ज्या ठिकाणी वाल्या बसला तिथं वारुळ तयार झालं आणि ते वारुळ डोक्यापर्यंत आलं तरी वाल्याचं नाम काही थांबलं नाही. नामस्मरण हे आम्हाला कुठं घेऊन जातं याचं उत्तम उदाहरण वाल्याचे वाल्मिकी हा प्रवास. वाल्यापासून वाल्मिकी पर्यंतचा सगळा प्रवास रामनामाचा प्रवास आहे. रामायणामध्ये काय सांगितलं असेल तर रामसेवेचा भाव सांगितला. राम आयन अधिक रामायण. रामायण रामायण म्हणजे काय? रामाचं आयन म्हणजे रामायण. आयन शब्दाचा अर्थ आश्रय. राम नामाचा आश्रय ज्या चरित्रामध्ये आहे त्याला रामायण म्हणावं. राम सेवेचा आश्रय ज्या ग्रंथामध्ये आहे त्याला रामायण म्हणावं. राम नामाची महती ज्या ग्रंथामध्ये आहे त्याला रामायण म्हणावं. यामध्ये चरित्राचं चिंतन करत असताना राम नाम मोठे का राम देव मोठा आहे हाही विचार आपल्याला इथं पाहता येणार आहे. तो पटवून देणारा ग्रंथ म्हणजे रामायण. मग आता हे रामायण वाल्मिकींचं का हे रामायण तुलसीदासांचं का हे रामायण एकनाथ महाराजांचं का हे रामायण? रामायण अनेक लेखकांनी लिहिलं. रामायण कुणाचं? खरं तर प्रत्येक जण राम आहे. आपण प्रत्येक जण कोण आहे? राम आहे. असं मी म्हणतोय असं नाही. ज्ञानोबा सांगतात सर्व घटी राम देहा देही सर्व घटी राम देहा देही सर्व घटी राम देहा देही सर्वंगाटी राम देहा देही सर्वंगाटी राम देहा देही सर्वंगाटी राम देहा देही सूर्य प्रकाशक सहस्ररश्मि सूर्य प्रकाशक सहस्ररश्मि हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना सूर्य प्रकाश
याला शास्त्र प्रत्येक जण राम आहे पूर्वी नमस्कार करण्याची पद्धत होती. राम राम, तूही राम आणि मीही राम, या दोघांची भेट झाली म्हणून नमस्कार राम राम. मग यामध्ये तू राम का राम, तुकाराम हा त्या शंका निर्माण करून आलेला आपल्या समोर मांडला. हा आत्माराम ज्या वेळेला आकाराला येतो त्याला सगुण म्हणतात. पण या सगुणाला साकारत्व येतं त्याला अवतार म्हणतात. या अवताराला देवाचा एक अवतार आहे, नाम अवतार. देवाचे अवतार अनेक आहेत. आपण अमराईमध्ये आदरणीय तानाजी दादांनी आणि अमराईतल्या पाटील वस्ती भजनी मंडळाने देवाच्या अवताराची कथा ठेवली, 24 अवताराची कथा. पण हे देवाचे 24 अवतार आई वडील चरित्र या दृष्टीने मांडले. पण तसे देवाचे अवतार अनेक आहेत. अभंगाचा विचार केला तर देवाचे 10 अवतार आहेत, मुख्य 10. श्रीमद भागवत ग्रंथात 24, पण संख्येचा विचार केला तर हजारो अवतार देवाचे पाहायला मिळतात. पण या सगळ्या अवताराचा कळस अवतार म्हणजे आता हे चिंतन थोडं अवघड वाटेल, पण पटवून देऊन विचाराकडे येतो. कारण रामायणाला सुरुवात करत असताना प्रभू रामचंद्रांना वंदन केलं. मग हे वंदन नामाला आहे, राम नामाला वंदन करायचंय, आत्मरामाला वंदन करायचंय का दशरथ नंदन रामाला वंदन करायचंय? आपल्या समोर असतात 3 राम आहेत. एक आत्माराम आहे, सगळ्याचा अधिष्ठान आहे. वंदन करत असताना, नमस्कार करत असताना कुणाला? आत्मारामाला करावं, दशरथ नंदन रामाला वंदन करावं का नाम अवतारातल्या रामाला वंदन करावं? कारण देवाचं नाम इतकं महान आहे की या नामासमोर देव सुद्धा नतमस्तक. देव हा निराकार आहे, देव हा निर्गुण आहे, परंतु तो सावयव होतो, सगुण होतो, साकार होतो. अरूप असलेला परमात्मा रूपाला आला. तो कशामुळे? अरूप असलेला परमात्मा देहाला येतो, आकाराला येतो. आणि हा आकाराला येतो म्हणजे नेमका कुठे येतो? आता अरूप आहे, अनाम आहे, अगुण आहे, याच्याबद्दल अनेक प्रमाण पाहता येतील. आणि त्या प्रमाणांचा विचार करत असताना आपल्याकडे कार्यक्रम म्हटलं की आपण आमचे जाधव साहेब नेहमी कार्यक्रम म्हटलं की या संबंधाने ते चर्चा करतात, आमच्याशी बोलतात. आता सुद्धा हाराची सेवा त्यांनी स्वीकारली. आपण हार म्हटलं की लगेचच वास विचारात येतो. फुलं आली की वास डोळ्याला दिसतो का? नाही का? वास हा डोळ्याला दिसतो का? दिसत नाही. मग नाही आहे. वास हा डोळ्याचा विषय नाही, नाकाचा विषय. पण त्याला आश्रय लागतो आणि म्हणून वास हा फुलाच्या आश्रयाने राहतो, म्हणून सुवासिक फुलं. मग काही मंडळी फुलातला वास घेण्यापेक्षा कपड्यावरच सेंट मारतात. फुलापर्यंत जावा, फुलं घ्या, फुलं नाकापर्यंत या. मग काय सेंट. आता या मंडळींची सवय महाराज मंडळी काही ठिकाणी हात घालताना आम्हाला हातावर
असं सेंट लावतात. आता इथं सेंट का लावायचं काही कळतच नाही. अहो नामाचा वास इतका मोठा असताना अत्तराच्या वासात का गौतम महाराज म्हणले संयोजक म्हणून घेऊन नका तुम्ही आमच्या पुढे जाऊ नका. एवढी तुमची प्रगती बरी नाही. तुम्ही आमच्यातच राहायचं. आमच्या पंक्तीला तुम्ही गोड खाताना दिसलंच नाही. एवढ्या लवकर तुमचा उद्धार झाला तर मग कसं झाले असं सगळ्या जगाला वाटतं. आणि म्हणून संयोजक मंडळी अत्तराची बाटली व्यासपीठावर उभा राहिलेल्या महाराजांजवळ आलं. तिथं सेंट लावला. आता हे मी माईक कॅमेरा चालू असताना बोलतोय. माझं कॅमेऱ्याकडे लक्ष नाही असं नाही. मला कॅमेऱ्याची सवय आहे आणि ती आत्ताची नाही 25 वर्षापेक्षा जास्त. आणि कॅमेऱ्यासमोर काय बोलावं किंवा ही सगळी सवय आहे. काही विशेष आहे. चला ठीक आहे. माझं चिंतन चालू आहे. वास हा आश्रय आहे. त्याला आकार नाही म्हणून डोळ्याचा विषय नाही. वासाला आकार नाही. तसा देव सुद्धा निराकार अव्यक्त निराकार नाही. ज्या येथोनी चराचर हरीशी म्हणजे हा परमात्मा निराकार. पण निराकार असलेला परमात्मा शास्त्र त्याला आत्मा राम. हा रामच आहे. हा रामच आहे. पण हा राम ज्या वेळेला अयोध्येमध्ये जन्माला येतो त्या वेळेला तो दशरथ. पण ज्या वेळेला तो भक्ताच्या वाणीमध्ये येतो त्या वेळेला नाम. हा जो प्रवास आहे हा ज्या ग्रंथात त्याला रामायण आहे. बघा मी रामायणाचा अर्थ पटवून द्यायलोय. आयन शब्दाचा अर्थ आश्रय. रामाचा आयन की रामायण. रामायण म्हणजे काय? आयन नर आयन नारायण. नारायण हा शब्द कसा तयार झाला? नर अधिक आयन नराचा आश्रय त्याला नारायण म्हणतात. तसं रामाचा आश्रय त्याला रामायण म्हणतात. मग कोणत्या रामाचा आश्रय? नाम अवतार आहे. आणि या अवतारासमोर राम दशरथ नंदन जरी झाला तरी तो त्या नामासमोर नतमस्तक. याच्यासाठी रामायणातलेच उदाहरण चरित्र आपल्याला पाहता येते. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे श्यामा. देवाला सुद्धा या भक्तीसाठी भक्ताचा आधार. देवाला सुद्धा या नामासमोर स्वतःचा विसर पडतो. आणि म्हणून नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नामदेव महाराजांनी नामस्मरणामध्ये कीर्तन करावं आणि देवामध्ये त्या देव नामामध्ये रंगले. किती रंगले संत जनाबाई सांगतात. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर सावध होई देवाईसे बोले कबीर. देव नाचाई लागले. इतके नाचाई लागले की देवाचा पितांबर बनायला. आता पितांबर शब्दाचे दोन अर्थ होतात. सगळा मांडण्याचा वेळ घालवत नाही. पितांबर या शब्दाचा अर्थ वस्त्र आणि दुसरा अर्थ उपाधी. देवाच्या अंगावरचं वस्त्र गळायला लागलं. वस्त्र फिटायला लागलं. पंचा सुटला. पाऊल खेळताना कधी कधी घडतं असं. पाऊल खेळायला लागला. उडी खेळायला लागला की पंचा सुटतो धोतर सुटतं. मग लगे तरी सावध करतो. इथं कबीर महाराज देवाला सावध करायला लागले. कबीर महाराज रामाचे उपासक आहे. कबीर महाराजांची अनेक दोहे
आपल्याला धरून घेऊन जाणारे आहे अशी कबीर महाराज सावध करतायत. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. देव एवढे रंगून गेले कशामध्ये नामासमोर नतमस्तक होतो हा अवतार. मी आपल्याला रामायण सांगायचं फक्त थोडं तात्विक रामायण चरित्र सांगण्यापेक्षा मी राम नाम अवतार सांगतो. दशरथ राम सांगायचं आपण तो पाहणारच आहोत. दशरथ नंदन, कौसल्या नंदन, कैकेयी नंदन हा राम ऐकायचा आहे. खरं तर आपण राम ऐकायला लागलो म्हणजे खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान. कारण रामायण ऐकल्याशिवाय भागवत ऐकू नये. रामायणाने अधिकार येतो, भागवताने अनुभूती येते. भागवत ग्रंथ ऐकला की अनुभूती येते. रामायणाने अधिकार. जसं आपल्याला सांगितलं कीर्तनानंतर प्रगत आहे बसा. बसा म्हटलं की सगळे आहे लगे आपण काय करतो आहे मग टाळ जागा मग टाळ द्यायला दुसऱ्याला म्हणजे आपण बसलेल्या जागेवरून आपला टाळ घेऊन जावा एवढी व्यवस्था. सत्याच्या व्यवस्थापनाविषयी हा विचार करतो. आम्ही जागेवर बसलो तिथून आपला टाळ घेऊन चला जाऊ द्या. माझं चिंतन चालू आहे. जेवायला बसला आणि मग हात स्वच्छ करून बसणं हा जेवणासाठी प्राप्त झालेला आणि जेवायला काय अनुभूती. तसं रामायण अधिकार निर्माण करतं आणि श्रीमद भागवत अनुभूतीवर आणि म्हणून रामायण पण आपल्याकडे रामायण हा ग्रंथ गावागावामध्ये असतो. भावार्थ रामायण दररोज एक तास हा ग्रंथ ही पोथी गावागावात चालते, भागाभागामध्ये असते. अनेक ठिकाणी रामायण सांगितलं जातं, चालतं सुद्धा. फक्त ऐकलेलं वागायचं नसतं, ठरवून आपण ऐकायचं. रामायणातलं काही चिंतायचं नाही. कारण रामायण जगायला जगावं कसं, कुटुंब कसं असावं, नातं कसं असावं, नात्यात प्रेम कसं असावं, मर्यादा कशी असावी, मर्यादा ओतप्रोत कशी असावी, याचं उत्तम चरित्र रामायण ज्यांनी ऐकलं त्यांचा उद्धार ज्यांनी रामायण मनापासून ऐकलं त्यांच्या संगतीत येणारा उद्धार होतो. असा ग्रंथ म्हणजे रामायण हा ग्रंथ खूप श्रेष्ठ आहे. आपलं भाग्य आहे की आपण इथे श्रीराम कथा करतो. रामायण पोथी म्हटलं की त्याला क्रमाने जाऊ, पण श्रीराम कथा म्हटलं की याला 6 दिवसात आपल्या सोयीनं बसवता येतं. म्हणून मी हा विचार करून या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या माध्यमातून जाताना जरी काही कुलमार्ग झालं तर आपण सगळे याला बरोबर करून घेऊन जाणार आहात. म्हणून मी इथे थोडं धाडस केलेलं आहे. कारण आईच्या शास्त्राचं निमित्त असल्यामुळे आपल्याकडून समर्पण, आपल्याकडून सेवा व्हावी, काहीतरी वेगळं अर्पण करता यावं या हेतूनं थोडंसं रामायणाचा विचार केला. नाहीतर माझ्या समोर संघटनेचं काम व्याप त्या प्रारब्ध सतत समोर येतो आणि तरी सुद्धा रामायणाचा अभ्यास करून रामकथा करायचा एक संकल्प, एक धाडस मी का केलं तर मला माहिती आहे पांडुरंग परमात्मा
आणि बापूंचा आशीर्वाद, पांडुरंग परमात्म्याचा आशीर्वाद आणि यामुळे आपल्याला जशी करता येईल तशी आपण करूया या भावनेतून मी आपल्याकडे वळले आणि यामध्ये आपल्याला जाता जाता थोडंसं भजन हे करायचं आणि ते भजन पुन्हा चिंतनाकडे येऊया. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम
एकूण 7 कांडाचा विचार केलेला 7 प्रकरण आहेत. रामायण हे वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं ते शतकोटी रामायण याची चर्चा कलियुगामध्ये झाली. प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये रामायण लिहिलं. त्रेता युगामध्ये लिहिलेलं रामायण त्रेता द्वापार आणि कलियुगामध्ये ज्या वेळेला ज्ञानोबा संतांची मांडणी एकत्रित केली, मिळवली मांडणी वैष्णवांची. आणि अशा वेळेला चर्चा सर्वात जास्त कोणी लिहिली, लिखाण कोणी जास्त केले, चर्चा होत असताना एकच नाव ते म्हणजे चर्चा चालली. महाराज म्हणायला लागले, मी बालपणापासून देवाचा लाडका भक्त आहे. मी बालपणी देवाला खात देवाला दूध पाजलो, पण तरी सुद्धा माझ्याकडून इतकी सेवा कधी वाल्मिकी ऋषी म्हणजे आश्रमातले बाल्या तरी सुद्धा वाल्याचे वाल्मिकी हो त्यांनी श्लोकाचा किती मोठी सेवा, इतकी मोठी सेवा वाल्मिकी ऋषींनी केली. म्हणून मी सुद्धा शतकोटी अभंग लिहीन अशी प्रतिज्ञा महाराजांनी केली पाहिजे. आता मला त्या प्रतिज्ञेचा विचार इथे मांडायचा नाही, पण वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं किती श्लोकाचा. या श्लोकसंख्येची विभागणी 7 प्रकारात केली. त्याला काही ठिकाणी त्याला प्रकरण नाव असतं, काही ठिकाणी त्याला स्कंध नाव असतं, खंड नाव असतं. जसं श्रीमद भागवत ग्रंथामध्ये 12 स्कंध आहेत आणि या 12 स्कंधाचा विचार आपण श्रीमद भागवत ग्रंथाच्या माध्यमातून पाहत आहोत. तसं रामायण 7 कांडामध्ये पहिलं कांड हे बालकांडाचा विचार वाल्मिकी ऋषींनी कोणत्या पद्धतीने मांडला. यामध्ये दशरथ राजाचा विचार मांडला गेला. दशरथ राजा हा अयोध्या नरेश राजा. अयोध्येला वाटत होतं की आपला बाप आहे असा राजा आपल्याला मिळालेला. राजा असा दशरथाचा राजा असं अयोध्येलाच वाटत होतं. हा अधिकार दशरथ राजा. दशरथ राजा राहिला अयोध्येमध्ये, पण दशरथ राजाच्या ख्याती आणि कीर्ती स्वर्गात गेली. जसं आपली सेवा पर्यंत पोहोचते, आपण सेवा केली, भजन केलं, आपलं भजन जास्त आपल्या गावामध्ये, त्याच्या पुढे गेलं तर तालुक्यामध्ये, त्याच्या पुढे गेलं जिल्ह्यामध्ये, त्याच्या पुढे काही आपण जात नाही. एका लोकांमध्ये नाव झालं आणि लोक सोडून दुसरीकडे. दशरथ राजाचा अधिकार किती मोठा. दशरथ राजाचा क्षात्र स्वभाव स्वर्गापर्यंत पोहोचलेला असा हा दशरथ राजा. नीतीने वागणारा राजा म्हणजे दशरथ. आताच्या काळामध्ये नीती हा शब्द माहित आहे का? इथून पुढे झाला. आता नीतीने वागणं दिसत नाही, आम्हाला नीती हा शब्द माहित आहे का? आणि म्हणून अनुराच्या कथा गरजेची. प्रत्येक व्यक्तीला रामायण गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीने रामकथा श्रवण केली पाहिजे. नीती मूल्याची प्रत्येकाला गरज आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा पाठ्यपुस्तकामध्ये रामायण आहे. कारण रामायणामध्ये आदर्श, रामायणामध्ये मर्यादा, रामायणामध्ये संस्कार,
रामायण हे संस्काराचं लक्ष पाहिलं जातं आणि म्हणून रामायण हे शिक्षण क्षेत्रामध्ये पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यासमोर मुलांसमोर आलं पाहिजे. रामायणाचा विचार महत्त्वाचा आणि त्या दृष्टीने रामायण विचारात घेत असताना अयोध्यामध्ये म्हणून दशरथ राजाकडे पाहिले गेले. या दशरथ राजाला तीन बायका, तीन पत्नी, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी या तिघींचं स्वतंत्र पद्धतीने वर्णन केलेलं आणि यामध्ये कैकेयी माता ही सौंदर्याने असलेली आणि म्हणून कैकेयी माता जास्त आवडीची असा विचार लागला. याचा अर्थ कौसल्या माता होती असं नव्हे, परंतु दशरथ राजाच्या तीनही पत्नींवर प्रेम पण कुठं जाताना इतर ठिकाणी जाताना वगैरे कैकेयी मातेला घेऊन जायचे असा विचार आणि त्यामुळे एका वेळेला देव आणि दानवांमध्ये युद्ध सुरू. देव आणि दानवांचं युद्ध घनघोर झालं. देवांच्या लक्षात आलं की आपला पराभव होणार. आपला जर पराभव झाला स्वर्ग हा दानवांच्या ताब्यात जाईल. स्वर्ग लोक जर दानवांच्या ताब्यात गेला, अमृत जर दानवांनी घेतलं तर मग मात्र प्रत्येकाला दुःखाशिवाय काही मिळणार नाही. कारण दानव मंडळींना तुम्ही कितीही समजावून सांगा, त्यांच्यामध्ये कसं समजत नाही त्याला दानव. दानव म्हणजे ज्यांना शिष्य वगैरे येतात, शिष्टी असते असं नव्हे. ज्यांच्या प्रवृत्तीत कधीच बदल होत नाही त्याला दानव. दानव शब्दाची एक लक्षण आहे, ज्याला सरळ शब्दात कळत नाही, नवे अट्टासानं सांगितलेलं सुद्धा ज्याच्या लक्षात येत नाही त्याला काय म्हणावं, ज्याचे त्यांनी म्हणून आपल्याला चर्चा करण्यापेक्षा चला ठीक आहे यातला विनोद विनोदासाठी बोललो नाही. मला चिंतन मांडायचं आहे की देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध निश्चित झालं, युद्ध चालू झालं आणि त्यामध्ये देवांच्या लक्षात आलं की आपला पराभव. यामध्ये आपल्याला मदतीची अपेक्षा आहे. आता स्वर्गातील देवांनी वैकुंठाकडे मदत मागताना स्वर्गातील देवांनी दशरथ राजाला आणि दशरथ राजाला सांगितलं या युद्धामध्ये आमचा पराभव होईल असं वाटायला लागलं आणि त्यामुळे या युद्धात आमच्या मदतीची आम्हाला अपेक्षा आहे. तुम्ही मदतीसाठी याल तर बरं. दशरथ राजाने ओंकार कळवला, रथ तयार करायला सांगितला आणि त्या पद्धतीने निघत असताना कैकेयी माता समोर आली. दशरथ राजाने कैकेयी मातेला युद्धाला जाताना बरोबर घेतलं आणि युद्धाला निघाले. देवांच्या बरोबर युद्ध करत असताना दशरथ राजा युद्ध करू लागले. युद्ध चालू झालं आणि त्या युद्धामध्ये दशरथ राजाचा जो रथ होता त्या रथाचा जो आग होता, दोन्ही म्हणजे रथाला आणि चाकांना एकत्रित सांधणारा तो तुटला आणि तुटल्यामुळे रथ खाली पडला आणि रथ पडला की दशरथ राजाच्या पटपटाने युद्ध जिंकता येणार नाही. तो तुटलेला कैकेयी मातेला पाहिला आणि कैकेयी मातेने त्या आपल्या हाताने धरून आपला हात त्या ठिकाणी
लावला आणि त्या रथाला पडू नये अशा स्थितीमध्ये ठेवले. दशरथ राजा दरबारावर युद्ध करत होता. दशरथ राजाचं लक्षही गेलं नाही. दशरथ राजाने प्रबळ युद्ध केलं, घोर युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये देवांचा पराभव झाला. देवांचा विजय जय जयकार चालू झाला आणि तो जय जयकार चालू असताना दशरथ राजाचा जय जयकार स्वर्गातील देव करू लागला. किती मोठं भाग्य ज्यांना सतत अमृत प्यायला मिळतं असे देव दशरथ राजाचा जय जयकार करू लागले. आणि दशरथ राजाचं लक्ष कैकेयी मातेच्या हाताकडे. कैकेयी मातेचा हात रक्ताने माखलेला होता, रक्त वाहत होतं. दशरथ राजाने चौकशी केली, लक्षात आलं आपला रथ हा युद्ध चालू असताना तो मोडला आणि रथ पडे म्हणून कैकेयीने त्याला हात दिला आणि म्हणून रथ थांबला. रथ थांबल्यामुळे आपल्याला युद्ध जिंकता आलं, नाहीतर आज आपण युद्ध असतो. दानवांकडून युद्ध हरलो, पराभव झाला हे सहज झालं नसतं. हा मोठा अपमान होण्यापासून, या पराभवापासून कोण वाचवलं तर ते कैकेयीने वाचवलं. म्हणून दशरथ राजा कैकेयीला म्हणू लागले की तुझ्यामुळे मी वाचलो, तुझ्यामुळे माझा विजय झाला, पराभवापासून मी वंचित राहिलो, त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्यासाठी मी 2 वर देतो. काय तिला ही खूप आनंद वाटला. आपल्याला पती राजांनी प्रसन्न हो आशीर्वाद दिला, वर दिले. आता ते ताबडतोब मागायला पाहिजे होते, पण महिलांना लगेचच एखादा निर्णय घेता येतो असं कधी नसतं. आणि म्हणून साड्या करायला गेल्यानंतर खूप कमी वेळात साडी खरेदी झाली असं कधी घडत. असं का होतं? हा माझा कैकेयी मातेचा सुद्धा निर्णय झाला नाही, होतच नाही असं नाही. कैकेयी मातेचा निर्णय झाला नाही आणि म्हणून कैकेयी मातेने सांगितलं मला 2 वर दिले, योग्य वेळ आल्यानंतर मी ते वर मागून घेईन. माझ्यासाठी वर शिल्लक ठेवा. त्यांनी ते शिल्लक जाऊ दे, माझे कर्तव्य होतं, कशाला वर घेतले रिझर्व्ह मेमरी मध्ये रिझर्व्ह ठेवले आणि तेच ग्रंथाला कारणीभूत ठरले असं आपल्याला हे 2 वर कैकेयी मातेला मिळाले. ते वर दशरथ राजाच्या प्रसन्नतेमुळे मिळाले आणि त्या वरापोटी देवांनी स्वर्गामध्ये सन्मानित केलं. अहो इहलोकामध्ये सार्वभौम सत्ता मिळवून सन्मानित होणं वेगळं आणि इहलोकात स्वर्गात सन्मानित होणं वेगळं. स्वर्गामध्ये दशरथ राजाचा सन्मान झाला, पण अशा दशरथ राजाला संतती नाही. दशरथ राजाकडे ऐश्वर्य होते, दशरथ राजाकडे क्षात्र स्वभाव होता, दशरथ राजाकडे संपत्ती ऐश्वर्य होतं, सार्वभौम सत्ता होती. दशरथ राजाची प्रजा इतकी सुखी होती की दशरथ राजाच्या अयोध्येतील राज्यातील एकही व्यक्ती काहीतरी मागणारी नव्हती. आता कुणी मागणार आहे असा विचारायचा प्रश्न एवढ्या मागण्या असतात. दशरथ राजाच्या राज्यात जरी सांगितलं की कुणाला काय मागायचं, कुणाला काय पाहिजे, एवढी समाधानी ही प्रजा दशरथ राजाच्या काळामध्ये होती. आणि अशा दशरथ राजा इतर सगळं समाधान असलं तरी संतती नव्हती आणि
ज्यांना संतती नाही त्यांना संतती दुःख संतती व्हावी संतती श्रीमद भागवत ग्रंथामध्ये संततीचे 4 प्रकार सांगितलेले पुत्र 4 खरं पुत्रच असतो नाही ज्यांना संतती नाही मंडळी भाग्यवान आहे काही जण म्हणतील म्हातारपणात काय ज्यांना संतती नाही त्यांनी म्हातारपणात काय ज्यांना संतती आहे ती काय करायला लागली ते त्यांना विचारा म्हातारपणात काय करायला नाही त्याला आपल्याला दवाखान्यात दवाखान्यामध्ये आता ती संतती अशी आहे तिथून आपल्याला फोन करणार आज डबा आला नाही तेवढा डबा दिला तर बरं राहील आताची संतती इतकी बदलली आणि त्यामुळे ज्यांच्या संतती नाही त्या मंडळीने देवाची देवाचे आशीर्वाद आहे असं समजावं की आपल्याला देवाला बाजूला काढलं आता मी देवाचे खूप आभार मानतो संतती नाही पण देव मला शिष्याकडून मुलांकडून मिळालं तर शिष्याकडून घ्या दुःख चुकत नाही एवढं आणि त्यामुळे कॅमेराचा तरी मी सांगितलं मागे एकदा वाळवंटामध्ये वाघवारीला मीटिंगमध्ये चर्चा की तुम्ही माळा घातल्या त्याची मी म्हटलं कशा नाही म्हणजे वर्षात कार्यक्रम करता हे प्लॅनिंग हे सगळं व्यवहार ज्यांना परमार्थ करायचा फक्त व्यवहार करायचा अशा अशांच्या डोक्यात विचार असले चांगले शिष्य विज्ञानाचे विचार अध्यात्माच्या विचारांच्या डोक्यात येत नाही हे विचार ज्यांना व्यवहार करायचा आहे त्यांच्या डोक्यात या मंडळीने मला सांगितलं की तुम्ही किती त्यांची त्यांचे हे सगळं एकत्रित कशासाठी पाणी कुणाला तरी आणि बाजूला तरी असं काहीच नाही कर्मशास्त्र आहे कारण पाणी ही धर्मक्रिया अध्यात्म आणि परमार्थाला भाग नव्हे ज्यानं पाणी त्याला पडतं घेऊन काज बसवलं आणि ज्यानं पाजलं नाही त्याला कुठेही फिरायला मोकळे कोण पाणी पाजायचं जाऊ द्या जास्त विचारायचं त्याची जास्त चर्चा आणि आपल्याकडे देव बघा मुलं नाही म्हणून आता मी पण फरवायलोय वाढवायचं नाही कोणी पण देव त्रास देणार दुःख देणार आपला भोग आपल्याला भोगावा लागणार आहे हे कधीच होणार नाही मग कुणाला डाळी त्रास होईल कुणाला सफरचंद होईल कुणाला द्राक्ष होईल कुणाला फळ बदललं त्रास प्रत्येकाला वाटतं की आम्ही त्यांच्या विचाराप्रमाणे आता मुलांना वाटतं आई वडील आमचे सेवक आहे आत्ताच्या प्रत्येक कोणाला वाटतं की आई वडील कोण आहे सेवक आहे आम्हाला जसं वाटतं तसं आई वडिलांना वाटतं तसं आम्ही वागावं नव्हे अशा सगळ्यांनी रामकथा रामकथा ऐकायची ही कुणी ऐकावी खरं आत्ताच्या तरुण मुलांनी रामकथा ऐकली पाहिजे ही रामकथा त्याच्यासाठी
आपल्याला नातं टिकवायचं असेल, नातं तयार करायचं असेल, नात्यातला भाव ओळखायचा असेल आणि म्हणून या रामकथेच्या अनुषंगाने पंचचिंतन करतोय. दशरथ राजाकडे सगळं आहे. दशरथ राजाने अनेक उपाय केले, संतती होईना. दशरथ राजाने वशिष्ठ ऋषींना विचारलं की मला काय करावं. अनेक महाभागांची सभा बोलावली आणि त्या सभेमध्ये विशेष संततीसाठी काय करावं, अश्वमेध यज्ञाचे आयोजन करावं विचार झाला. आणि अशा अश्वमेध यज्ञामध्ये शेवटची आहुती देताना पुत्र कामेष्टी आहुती द्यावी असा विचार करण्यात यावा असा प्रस्ताव वशिष्ठ मांडला. पण तुम्हाला अश्वमेध यज्ञाचा पुण्य जमा करावा लागेल, पुत्र कामेष्टी संकल्प करता येईल असा प्रस्ताव वशिष्ठांच्या माध्यमातून मांडण्यात आला. तिथे एकमताने निर्णय झाला. यज्ञ करायचा पण यज्ञाला यजमान कोण? जसं आपल्याकडे यजमान निवडले जातात, यज्ञाला यजमान असतात. यजमान बसवायचे पण कोणाला बसवावा अधिकाराशिवाय आपण सुद्धा कीर्तनामध्ये चाल देताना कोणाला द्या, पहिली चाल, मधली चाल, कोणाला शेवटची चाल, कोणाला सगळ्याला वाटतं शेवटी मला, कारण सगळ्याला वाटतं भैरवी मला आणि म्हणून मला शेवटी. पण संयोजकाला वाटतं सगळे पहिल्यांदा संपवावे आपण आणि म्हणून पहिल्यांदा ही जशी चर्चा असते तसं यज्ञाला यजमान बसवायचे. अहो राजा सात्विक या राजाचा स्वर्गात सन्मान होतोय. दशरथ हा सामान्य नाही. बघा दशरथावर आपण नंतर चिंतन करू, पण ज्या दशरथ राजाचा सन्मान इंद्रदेवाकडून घडतो, ज्या दशरथ राजाचा सन्मान स्वर्गामध्ये होतो, ज्या दशरथ राजाचा सन्मान कल्पवृक्षाच्या बागांमध्ये होतो, त्या दशरथ राजाला यज्ञ करण्यासाठी यजमान मिळत नाही. म्हणजे ज्याच्या यजमानाचा अधिकारी कसा सामान्य नाही. आता ज्यांना संतती झाली ती मंडळी कर्माने भाग्यवान म्हणून संतती. दशरथ राजाला कर्माचा भाग्य नव्हतं आणि म्हणून संतती. दशरथ राजा मला काय कोणतं पाप झालेले, कोणता अपराध आहे, मला याच्यासाठी काही प्रायश्चित्त आहे का? बघा पाप कुठं त्याच्या निवृत्तीचा विचार. घरी पाप केलं तर ते फेडायला मंदिरात पाप घडलं तर ते फेडायला तीर्थक्षेत्रामध्ये जावं, तीर्थक्षेत्रात पाप घडलं तर ते फेडायला सत्संगात जावं, सत्संगात पाप घडलं तर ते फेडायला कुठंच जाता येत नाही. असा या पापाचा क्रम आहे. आपण पाप करतो. आता कोणतं हा पुन्हा वेगळा विचार. आता मी त्यात वेळ घालवणार नाही. पण दशरथ राजा म्हणू लागले माझ्या संततीला कोणत्या पापाचा प्रतिबंध आहे, मला संतती का होत नाही, संततीला घालवण्यासाठी मी प्रायश्चित्त करायला तयार आहे. पण दशरथ राजा दशरथ राजा हा सत्शील होता, सदाचारी होता, सद्गुणी होता, सर्वगुण संपन्न होता. तरी आपल्या सतत निंदा करतो, द्वेष करतो, दुराचार करतो, दुष्ट विचार असतात, सतत निंदेमध्ये आपण असतो आणि म्हणून आपल्या समोर दुःख जात नाही.
याच्यासाठी सत्संग खूप मोठा सांगितला आणि त्यावेळेला वशिष्ठांची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये विचार झाला की आपल्याला याला यमान बनवायचे कोणाला बनवावं आणि त्या चर्चेचे चिंतन आपण करणार आहोत. पण ते चिंतन आपण उद्याच्या कथेमध्ये करणार आहोत की ते यजमान होते, त्या यजमानाचा आकार आणि त्या यजमानाकडून कसा घेतला याचा विचार आपल्याला करायचा आहे. आपण करणार आहोत. ज्ञानदेव तुकाराम